16 कलाकारांचा उत्सव नात्याचा झी मराठी सोहळा 2025 आपल्या भेटीला आला आहे। आजपासून त्याची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे आणि मतदान प्रक्रिया साधीसुधी सुरू न होता बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सुरू झाली आहे। आणि या आशीर्वादादरम्यान आपल्यासोबत लक्ष्मी निवास मालिकेतील 2 गोड कलाकार आहेत। म्हणजे कॅमेऱ्याच्या पलीकडे ते खरंच खूप चांगले मित्र आहेत। जरा टीव्हीवर दिसताना एकमेकांसोबत खरंच खूप ठसांमध्ये असत असे आहेत। मला मेघन तुला विचारायला आवडेल, झी मराठी अवॉर्ड मिळालेल्या व्यक्तीसोबत आज उभा आहेस, एक ऑलरेडी एक ट्रॉफी गेलेली आहे त्या व्यक्तीसोबत उभा आहेस, मित्र म्हणून किती प्राऊड वाटतं की अरे यार माझ्या मित्राला ऑलरेडी मिळाला पण भाई आता आपल्याला पाहिजे, काय सांगशील? म्हणजे मी तर माझ्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे की सुरुवातीपासूनच जेव्हा मी शोमध्ये एंटर झालो आणि जेव्हा बघितलं जे कलाकार आहेत त्यातल्या त्यात महेश दादा तर म्हणजे खूपच उत्तम कलाकार आहेत। आणि हीच मालिका नाही, ह्या आधी ज्या मालिका केल्या आहेत त्याच्यात उत्तम काम करून प्रेक्षकांचं मन तर जिंकलेलंच आहे आणि त्याचं त्याला श्रेयही मिळालं अवॉर्ड्सद्वारे। त्याचबरोबर झी मराठी उत्सव नात्यांचा 2025 ह्याच्यातही त्याचं नामांकन झालेलं आहे 2 कॅटेगरीमध्ये। सो तो तर सीझनल अवॉर्ड घेणारा कलाकार आहेच। आणि आय थिंक सुरुवातीला मटा सन्मानचंही त्याला अवॉर्ड मिळालेलं होतं वेंकीच्या रोलसाठी। सो त्याच्याबद्दल म्हणजे बोलायची गरजच नाही आहे, तो ज्या नामांकनं त्याची होतात त्याच्यात त्याला मिळणारच, कारण का तो उत्तम कलाकार आहे। पण ॲट द सेम टाइम त्याच सिरियलमध्ये मीही आता आहे आणि माझंही पहिल्यांदाच झी मराठी सोबत काम करून आता नॉमिनेशन झालेलं आहे। मला त्याबद्दलच विचारायला आवडेल की पहिलं वर्ष जेव्हा असताना एक पहिली जेव्हा आपण गोष्ट करतो ते आपण कधीच विसरू शकत नाही। मग पहिलं नामांकन असू दे, पहिली ट्रॉफी असू दे, पहिलं प्रेम असू दे किंवा पहिली मालिका असू दे, झी मराठी वाहिनीमधून पदार्पण केलं म्हणजे मित्र म्हणून की पदार्पण बोलण्यापेक्षा मित्र म्हणून की खलनायक कसा असावा तर खलनायक कसा असावा, ज्याची चीड आली पाहिजे, ज्याच्याबद्दल ना राग आला पाहिजे पण तेवढ्याच पद्धतीने त्याच्यावर प्रेम सुद्धा करतात आहेत। आज सुद्धा इकडे माणसं खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुला प्रेम करत आहेत। किती एक्साइटमेंट आहे, आता काहीच आठवडे राहिलेत फक्त। नाही खरंच हे म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम आहे। म्हणजे सुरुवातीपासूनच जयंतचा रोल हा जेव्हा नरेट केलेला तेव्हा मला माहिती होतं अशा काही गोष्टी येणार ज्या प्रेक्षकांना आवडणार नाहीत, पण नंतर सुरुवातीपासूनच त्यांनी माझ्या रोलला इतकं प्रेम दिलं की आता मी भलेही त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी जरी केल्या तरी त्यांना माझी कलाकृती आवडते, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्यांच्या कॉमेंट्स मला प्रत्येक वेळेला मी बघत असतो की हा हीच माझ्यासाठी पोच पावती आहे की त्यांच्या प्रेमामुळे आज माझं नामांकन झालंय। आता मी त्यांना हेच म्हणेन की आता वोटिंग सुरू झालेलं आहे, तर तुम्ही भरभरून वोट द्या आणि मला, महेश दादाला, आमच्या लक्ष्मी निवासच्या पूर्ण मालिकेला जेवढी नामांकन आहेत सगळ्यांना जिंकून आणा। नक्कीच। म्हणजे मला तुला विचारायला आवडेल की सुरुवात केली ना किंवा ऑलरेडी एक ट्रॉफी आपल्या हातामध्ये आहे झी मराठी अवॉर्डची, पण आता या मालिकेतून पुन्हा एकदा नवीन भूमिकेमधून येतो आणि खरंच सगळे प्रेक्षकांना मनापासून प्रेम करतात। किती भारी वाटतं किंवा नवीन सुरुवात झाली आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण ही सुरुवात केली, काय सांगतो? प्रचंड 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 आनंद होतोय। याआधी मला रात्रीच्या खेळसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून झीची ट्रॉफी मिळाली होती आणि आता पुन्हा मी नॉमिनेटेड आहे या वेंकी या कॅरेक्टरसाठी। खरंच खूप आनंद होतोय आणि त्यातल्या त्यात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आणि या वोटिंगची आता सुरुवात होते। सो मी प्रेक्षकांना विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त वोट देऊन वेंकी हे कॅरेक्टर तुम्हाला खरंच खूप आवडत असेल तर तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रेम आशीर्वाद देताय। आता तुमची वेळ आली आहे वोटिंग करायची। तुम्हाला हे कॅरेक्टर आवडत असेल तर तुम्ही वेंकी या कॅरेक्टरला वोट करा आणि मला विजयी करून द्या। आणि लक्ष्मी निवास ही सर्वोत्कृष्ट मालिका जर ठरवायची असेल तर हे तुमच्या हातात आहे, वोट करा आणि आमच्या मालिकेला विजयी करा। याला बोलतात प्रमोशन, प्रॉपर प्रमोशन केलेलं आहे त्यांनी वोटिंगचं। मग डेफिनेटली आता इतके अवॉर्ड सर मिळालेले त्याला माहिती आहे। खरंच खूप भारी वाटतंय। तुर्तास थांबतो कारण वोट द्या, मला आवडतो हा खूप। जयंत खूप छान काम करतो, सनकी फक्त कॅरेक्टर आहे, खरोखर खूप गोड ऍक्टर, खूप गोड माणूस आणि थँक्यू। आणि माझा जुना मित्रच आहे नीरज, पण ॲट द सेम टाइम अथर्वचा रोल आता तुम्हाला सगळ्यांनाच आवडतोय प्रेक्षकांना, तर नक्की माझ्या मित्राला जिंकून आणा आणि त्याला सर्वोत्कृष्ट नायक हे अवॉर्ड जिंकून द्या। क्या बात आहे, क्या बात आहे, काय वैसी नाही खरंच खूप भारी वाटतं। तुर्तास तिथे थांबतो मित्र बोलून की ही तर सुरुवात आहे, 2-3 आठवड्यानंतर भेटू आपण, सोहळ्याला भेटून जेव्हा हातामध्ये ट्रॉफी असेल ना त्याच्यानंतर गप्पा मारायला मला आवडतील। तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद। लक्ष्मी निवासमधून आमचं मनोरंजन करताय त्याबद्दल आणि तुमच्या दोघांना तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू सो मच। थँक्यू। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा।
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.